तुमचं नाव काय? मुंजाजी व्यंकटराव गायकवाड, राहणार वाजेगाव. माझी मुलगी आकांक्षा मुंजाजीराव गायकवाड ही कमल किशोरजी कदम हडको येथील BHMS कॉलेजला सेकंड इयरला शिकत होती. त्यांच्या शेजारी बिल्डिंगला जीवनराव घोगरे यांची बिल्डिंग, त्या बिल्डिंग मध्ये ती पाठबेसेसवर किराणा राहत होती. माझी मुलगी हुशार होती. माझ्या मुलीला कुठल्याही प्रकारचा काही त्रास आमच्याकडून कुठलंही काही हे झालेलं नाही. तर आम्हाला एक दीडच्या दरम्यान असा कॉल आला की तुमच्या मुलीनं फाशी घेतली. मी जाऊन प्रत्यक्ष बघितलं तर ती फाशी घेतल्याचा मला अंदाज आला नाही. मला संशय आहे की माझ्या मुलीचा घातपात करून काही असो, शारीरिक शोषण, मानसिक शोषण करून तिला मारून लटकवण्यात आलेलं आहे. माझ्या मुलीला न्याय मिळावा. आता जी बिल्डिंग प्रशासन आहे, ज्याच्या घरामध्ये ती किराणा होती, आता त्यांना तिथं माहिती, त्यांच्या इथं कोण आलं कोण गेलं काय माहित. आता आम्हाला, आम्ही तर बाहेर होतो, आम्हाला तर तिथून कॉल आलेला आहे. आता काय सांगू आम्ही, नाही हा. जोपर्यंत आमच्या मुलीचा असली गुन्हेगार त्यांना ताब्यात घेणार नाही तोपर्यंत मी डेड बॉडी हातामध्ये घेणार नाही. लेडीज हॉस्टेल म्हणून म्हणतात, पण लेडीज हॉस्टेलची नोंद नाही, कुठं काय त्याचं रेकॉर्ड नाही, काय त्याचा ते परवाना नाही. फक्त कॉर्ड बेसिसवर देतात. मुलीला एका रूम मध्ये 3 मुली 4 मुली ठेवतात, 2 मुली ठेवतात, आणि जे बी आहे ते भाडे घेऊन आपलं व्यवसाय चालू आहे त्यांचा. माझी काही नाही, सिक्युरिटी नाही, कोणतं वॉर्डन नाही, मुली काय करायला ते नाही. आता त्या मुलीचं कसं झालं काय नाही, त्याचा कुठलीही चौकशी नाही त्यांच्याकडे. जे करावं ते हो, लहानाच्या मोठे. माझी मुलगी हुशार बी होती आणि धीड होती, अशी भीत्री घाबरती नव्हती. माझी मुलगी आत्महत्या करू शकत नाही. ती काही 17-18 वर्षाची मुलगी नव्हती, 25 वर्षाची होती, सेकंड इयरला होती, फर्स्ट इयरला फर्स्ट क्लास पास झालेली होती, आणि आत्महत्या करावं अशा प्रवृत्तीची माझी मुलगीच नव्हती. 2 मुलं आहेत, 1 मुलगी आहे. काय आता मागणी? काही नाही, जोपर्यंत माझ्या मुलीचा गुन्हेगार जोपर्यंत त्याला अटक करणार नाही तोपर्यंत माझी मुलीला डेड बॉडी घेऊन मी अंत्यसंस्कार करणार नाही. मी ठाम इथंच बसून राहणार. तुमच्या मुलीच्या मैत्रिणी सुद्धा काहीतरी हो, काल परवा माझ्या मुलीच्या मैत्रिणीनं गोळ्या घेतल्या होत्या आणि ती बेहोश अवस्थेत पडली असताना माझ्या मुलीनं नेऊन दवाखान्यामध्ये ऍडमिट करून तिचा इलाज होत होतो तिथं थांबून वापस आणून तिला शिवाय दिल्या की तुझे वडील इतके मेहनत करून तुला शिकवत आहेत आणि तू असं करते का केलीस म्हणून तिला शिवाय दिलेल्या आहेत. यामुळे मला विश्वास आहे की माझी मुलगी आत्महत्या करूच शकत नाही. जाणून बुजून तिला जे बी घातपात करून शारीरिक मानसिक अत्याचार करून तिला फाशी देऊन मारण्यात आलेला आहे. नाही, मी बोलतो तुला. माझं नाव गोविंद रेड्डी आहे. हे माझे भाऊजी आहेत. ती माझी भाची आहे. ही माझी भाची BHMS कॉलेजला चांगली फर्स्ट क्लास मध्ये आलती. तिचं चांगलं शिक्षण चालू होतं, सेकंड इयरला होती. आता ती शाळेचा कुठल्या प्रमाणात शाळेचं चांगलं आहे आणि मुलगी हुशार आहे, शाळेमध्ये तिचं रेकॉर्ड पण आहे. आणि ही हॉस्टेलला बेड रेस्ट वर तिथं किरायानं तिथं 40 ते 50 मुलीचं बेड रेस्ट आहे, तिथं राहत होती. फक्त आम्ही गरीब लोक असल्यामुळे आम्हाला काही फी देण्यात आली नसेल. मग तिथलं जे बघितलंय आम्ही, आमच्या मुलीला कुठलंच काही नाही. तिला मानसिक शारीरिक अत्याचार करून फासावर लटकवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आमच्या सदरील प्रकार लक्षात आल्यानंतर गेल्यानंतर त्यांनी गडबड सावळी पोलीस प्रशासनाला कळून केलं. पण तिथे गेल्यानंतर आमची मागणी होती ऑन कॅमेरा तिचं पोस्टमॉर्टम झालं पाहिजे, पण ऑन कॅमेरा पोस्टमॉर्टम तर झालं नाही. आणि आम्हाला लवकरात लवकर आमच्या आकांक्षाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. ज्या हॉस्टेलमध्ये होती आणि ते हॉस्टेल अनाधिकृत आहे, कुठलेच गव्हर्नमेंट अप्रुव्हल नाही, कुठलंच नाही. 40 ते 50 मुली राहतात तिथं. कशा राहतात? प्रत्येक मुलीचं रोज शोषण होत आहे असे माझ्यापाशी ऑडिओ क्लिप आलेले आहेत. आणि त्या गुन्हेगारावर लवकरात लवकर कारवाई करून त्याला अटक केल्याशिवाय माझ्या भाचीचं आम्ही उच्छेदन आम्ही करणार नाही. आणि मला सांगितल्यानंतर मला दुःखाचा डोंगर आवरला नाही. यांना काय करायचं सुधारलं नाही. गडबड नेले त्यांनी. PM केलं, PM सुद्धा ऑन कॅमेरा झाला नाही. असं गडबड झालेलं आहे. आणि लवकरात लवकर माझ्या आकांक्षाची गुन्हेगार जे आहेत, ज्या बिल्डिंग मध्ये राहत होते जीवनराव घोगरेच्या, त्यांना अटक करून त्याच्यावर केसेस करून त्याला अटक केल्याशिवाय आम्ही आमच्या कुमारी आकांक्षाचा अंत्यविधी करणार नाही. याची प्रशासन दक्षता घ्यावी. आणि पोलीस प्रशासन सुद्धा याला चालढकल करत आहे. याच्या मागे कुठलाच राजकीय हेतू राहू नये
आम्हाला न्याय मिळवून देण्यात यावा ही आमची विनंती आहे. आणि त्याची रेकॉर्डिंग तुम्हाला दाखवतो. माझ्याकडे काय रेकॉर्डिंग आहे. हा? पोलिसांनी काय सांग- पोलीस प्रशासन म्हणते आम्ही म्हणले बाबा आमची आज आकांक्षा मिली आमच्यापासून गेली, पण तुम्ही तिच्या जे आरोपी आहेत ज्यांच्या घरी फाशी घेतली, फाशी कशी घेऊ शकते? फर्स्ट क्लास आली. ज्या मुलीला तिनं गोळ्या घेतलीस काय वाचवते, एखाद्या परिस्थितीला तिनं जीवदान देते, तिनं डॉक्टरचा कोर्स कराले, लोकांच्या सेवेसाठी तिने स्वतःच हे केलं, आत्मबलिदान केल्यासारखं कराले, तिने जीवन अर्पित कराले. वय 25 वर्ष असताना तिने तिथे गेली, तिचा घातपात केलेला आहे. आणि वेळोवेळी तिनं सांगत राहील की बाबा पप्पा माझं चांगलं आहे, मी लागल्यावर सगळी सेवा करणार लोकांची. पण तिथे गेल्यानंतर लक्षात आलं आमच्या, आणि त्याचे रेकॉर्डिंग सुद्धा आले आहेत. म्हणजे तुम्हाला रेकॉर्डिंग मीडियाला सुद्धा दाखवतो वाजून. एक मिनिट ऐका तुम्ही काय बोलते आणि त्याचे कृत्य कसे आहेत त्या माणसाचे. आणि या जे बिल्डिंग मालक आहे त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्याला अटक करून केल्याशिवाय आम्ही आमची बॉडी घेणार नाही. हे तुम्हाला व्हिडिओ आता मी वाजून दाखवत आहे. अॅट्रॉसिटी आम्ही मातंग समाजाचे आहोत, माझी भाची आहे, पण आम्ही गरीब लोक आहोत. तिच्यावर अॅट्रॉसिटी, त्याच्यावर जीवन गौरव अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही आमच्या आकांक्षाचं शवविच्छेदन करणार नाही, हे पोलीस प्रशासनाला आम्ही कळवलेलं आहे. आणि त्या जीवन गौरवचा मी व्हिडिओ वाजून दाखवतो, तुम्ही ऐकून घ्या. ऑडिओ क्लिप आहे माझ्यापाशी, ते ऐकून घ्या बा तुम्ही मीडियाला. हॅलो हा साहेब, बोला आता तुम्ही. काय नाही कामामध्ये येत होते जास्त. नाही झालं आता आलो बाजूला आलो. कधी आलं? हम्म. आज कधी आलं? किती वाजता? सकाळी. सकाळी आलो 7:30 तुमची सांगा रस्ता येत होता. नाही ते तुम्ही पोहोचले होते, आम्हाला उशीर झाला. 7:30 गाडी आली, 7:15 यायला 7:45 वाजले. अच्छा अच्छा. आता सकाळी रस्ता दिसाल यायलाच म्हणलं ना तुम्ही, निघालच म्हणलं. मग मला वाटतं तिथे स्टेशनला पोहोचले होते आम्ही. गाडी येऊन मग निघायला. मग आता काय मीटिंग मध्ये सुद्धा वाटतं. थांबा एक मिनिट, क्लिअर आहे ते दाखवतो तुम्हाला. नाही कोण आलताय? कोण आला होता काय? अच्छा. कोण आला ना? औषध आहे काय? हा लय मोठी साखर. नुसतं गळ्यात गळा घातलं तरी फुल पॉवर वाढते माझं. बघा काही मला नाही घरी आता. तेवढंच वेळ काढून आले ते हे म्हणावं लागेल. बरोबर आहे. हा, हो अडचणीमध्ये आले तेव्हा करा मग नंतर नाही. तुम्ही आहेत पक्षामध्ये तोपर्यंत तरी सोबत काम झाली. जेवायला वगैरे. कधी बजाज. मस्त हम्म. काम चालू आहेत घरचे ड्युटी. जंत्राची तर काम करत आहे का? यांचे फुटेज आलेले आहेत. महिलेसोबत कसं कसं वागतात त्याच्या अत्याचाराची माझ्यापाशी रेकॉर्डिंग आहे. हे कुणाच्या आयडी होती? त्यांच्याच आहेत, जीवन गोगरेचे आहेत हॉस्टेलमधले. महिला जी बोलते ते कोण? ते कोण महिला आहेत आम्हाला काय माहिती. त्या हॉस्टेलमध्येच महिला आहे कोणतरी. तुमच्याकडे कशाला साडी? त्यांचे क्लिप आलेले आहेत माझ्याकडे. त्यांचे मिसेस कोण, आता कोण पण होतात काय नाही. हा? मुलीचे नाहीत ऑडिओ क्लिप. दुसऱ्या मुलीचे कोणीतरी बोललेली. त्या माणसाला पुन्हा पुन्हा होत काय बोलतात, तशा पद्धतीने बोलतात. कशा आल्या ह्या आधी पुन्हा दिल्यात म्हणजे त्याचं शाश्वती तुम्हाला केली येत आहे. आम्ही तिथल्या मुलाची तिच्या मोबाईल मधून घेतलेल्या आहेत त्या मुलीच्या अंगाक्षातून. हा, ते दुसरी कोण दिलेल्या मुली नाहीत, बाकीच्या मुलींनी. हे प्रकार चालू आहे त्या महिलेच्या माध्यमातून एखाद्या त्या महिलेतून प्रकार ते महिलेला पण तिच्या इच्छे विरुद्ध नाही तर तिच्या ती महिला बोलायला दुसरी दोन दिवस मुली अशामध्ये जास्त झाले का? ते महिलाची दुसरं काम एका चक्रात होत नाहीत. कोणी जागेवर राहते, कोणी बरं काय काम आता मला मी दुसरे आहेत